नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 17 मे 2026 व रविवार या दिवसापासून अधिक महिना सुरू झालेला आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक महिना संपणार आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचं असेल आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीनं वाढतात. बघा, हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा दौंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतंही मंगल कार्य केलं जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णू पूजा, राम नाम, भागवत नारायण, तुळशी पूजन करणं अत्यंत फलदायी असतं. बघा, जेव्हा एक चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावरती प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे आणि या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचे पुण्य वाढतं. पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या काही चुका आहेत त्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत. त्या 99% लोकांना माहीत नसेल चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. रोज भगवान विष्णूंची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करावी. फुलं, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करावे. फक्त 5 मिनिटे पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्यफळ हे अनेक पटीने मिळतं. अधिक मासात भगवद्गीतेला 15वा अध्याय जो आहे, पुरुषोत्तम योग हा अध्यायाचं नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच अधिक मास 7 रोज 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण केल्यानं पितृदोष निवारण होतं. अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळ असतील तर तेही 3 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं. ते जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. संपूर्ण अधिक महिना सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावा. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यांवरती किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे. शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल आवश्यक टाकावे. विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सुक्ताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा म्हणजे दीपदान करावे. हे देखील पुण्याचं काम मानलं जातं. अधिक मासामध्ये काही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो शिवाय. तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसं की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चांगला आहे. त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ सुद्धा दररोज वाचू शकता, ऐकू शकता. यासाठी वेळ, पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण पाहतो हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे व्रत सगळं व्रत केल्याचं पुण्य जे आहे, तर अधिक मासात जेवताना मौन पाळलं तर त्यामुळे आपल्याला मिळतं. भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. अधिक महिन्यात भुकेल्याला किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्यांचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थांचे दान करावे, शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावी. अधिक मासामध्ये सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे 33 दिव्याचे वाण उडतात. हे या महिन्याचं खास वैशिष्ट्य आहे.
अधिक महिन्यात काही घरी ही सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचा सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं. यासाठी आठवड्यातून एकदा गुरुवार तुम्ही निवडा, रविवार दिवस निवडा तरी सुद्धा चालेल. अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे. कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीची पानं विष्णूला वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात, असं शास्त्र सांगतं. मुलींनी आपली आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरावी. समजा आई नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरी देखील चालणार आहे. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत नारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा अगदी भागवत कथा रोज ऐका. ऐकणं ही पारायण एवढंच पुण्यकारक आहे. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे अधिक मासामध्ये केलेलं दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा या सगळ्याचं पुण्य महिन्याच्या शतपटीनं वाढतं. महिन्यातून एकदा तरी किमान दान करावं. अधिक महिन्यामध्ये उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गाईला हिरवा चारा, गुळ पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा नक्की करा. अधिक महिन्यात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण नित्यनेमाने म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यामध्ये वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्ध सुद्धा करू शकता. काहीही अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीचे देखील जाऊ शकता. या अधिक महिन्यामध्ये श्रीमद भागवत गीता आणि गीतेचं पठण केल्यानं आध्यात्मिक प्रगती होते. तसेच अधिक महिन्यामध्ये स्नानाला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करणं देखील अत्यंत लाभदायक मानलं जातं. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्राची मी पुन्हा आठवण करून देत आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावं. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्तानं तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून देखील ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या अधिक महिन्यामध्ये नक्की करावं. अधिक महिन्यात तंबूदान, महिनाभर तांबूदान केल्यास सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूदान करा. विडा आणि दक्षिणा दान करा. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते. आता अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींचा देखील लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावं. आपोपदान आणि दीपदान म्हणजे लेक जावयाला आपण अनारशाचं दान देतो, ज्याला आपोपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा, पितळाचा दिवा तुम्ही देऊ शकता असाल तर तो दिवा सुद्धा देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्या व्हाव्यात. अपान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्या व्हाव्यात आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा. यासाठी त्यांना घरी बोलावलं जातं.
श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमी मिशन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवरती झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवरती सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावरती झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो. गादीवर किंवा बेडवर बसायचं देखील नाही. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवरती जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम तुम्ही या महिन्यात पाळू शकता. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता. उपवास करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण महिना गायला गोग्रास खाऊ घालू शकता. अधिक मासामध्ये जोडपं जेवण म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवाष्णी स्त्री बोलवू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालू शकता. या महिन्यात दीपदान करू शकता, स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दान सुद्धा करू शकता. धान्य दान करू शकता. सौभाग्याच्या वस्तूचं दान करू शकता. गोदान करू शकता. धरण पारण भोजन व्रत करू शकता. म्हणजेच एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा, फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं, असे भुगत हे व्रत जर आपण करू शकतो. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कोणाचा अपमान करायची सवय असेल, तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात, तर घरचे असतील बाहेरचे असतील तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचे व्रत सुद्धा करू शकता. या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिक व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्य व्रत देखील केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशण बोलावून तिची रोज ओटी भरली जाते. किंवा एखाद्या सवाशण स्त्रीला रोज तिला चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध ही व्रत आणि दान आहेत जे आपण अधिक मासामध्ये नक्की करू शकतो. या महिन्यात मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचं आहे. अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा भागवताचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता. ज्याची इच्छा आहे ते भगवद्गीतेचे देखील पठण करू शकतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे जे तुम्हाला ग्रंथ माहीत असेल त्याचे देखील तुम्ही पारायण करू शकता. अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायणाचा, दुर्गा सप्तर्षी ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. पशुपती व्रत करू शकता, स्वामी चरित्र सारामृत, त्याचप्रमाणे मल्हारी ग्रंथ किंवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातील काही पदार्थ त्याग करतात. म्हणजे कोणी महिनाभर दुधाचं सेवन करत नाही, कोणी महिनाभर साखर खात नाही. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग करू शकतात. अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करतात. म्हणजे जसे की चप्पल वगैरे घालत नाही. किंवा मग दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर दाढी करत नाही, केस कापत नाही, चप्पल वगैरे घालत नाही. अधिक महिन्यामध्ये जावयाला कोरडी कपडे म्हणजे कपडे देताना ती कोरडी देऊ नये. कपड्याला थोडंसं हळदी कुंकू लावून मगच ते त्यांच्या हातात द्यावे, हे शुभ मानलं जातं. तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव येत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडनं तुमची कुलदेवी आणि तुमच्या पितरांची सेवा होत नाहीये. जोपर्यंत आपली कुलदेवी, कुलदेव आणि पितरांची सेवा आपण करत नाही तोपर्यंत तेही आपण व्रत, वैकल्य, पूजापाठ, पारायण करत असतो ना, तर त्याचा हवं तसं फळ आपल्याला मिळत नाही. जे रिझल्ट आपल्याला बघायचे असतात ते आपल्याला मिळत नसतात. त्यामुळे या अधिक महिन्यापासून तुम्ही तुमची कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीचे उपवास करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल तर त्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवरती, टाकावरती तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा मूर्तीच्या टाकावर, फोटोवर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्याचं कुंकुमार्चन करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण कुंकुमार्चन करू शकतो. या उलट तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ आपल्या कुलदेवीची आरती तुम्ही नित्यनेमाने घरात करायला सुरुवात करा.
त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरायला सुरुवात करा. घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यापैकी कोणाही एकाने किंवा कर्त्या पुरुषाने तुमचे जे कुलदैवत आहे त्याचा उपवास करायला सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल दिसायला लागतील. आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे तसेच या महिन्यात काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आपल्याला पुढील प्रमाणे या गोष्टी देखील जाणून घ्यायच्या आहेत. एक तर या अधिक मासामध्ये विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमाचा नाही. पण आधीच काही ठरलेलं असेल तरी विद्वान पंडितांचा नक्की सल्ला घ्या. यासोबतच या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. या महिन्यात नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळल्यास उत्तम. अधिक महिन्यामध्ये खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. राग किंवा द्वेष करणे टाळा. मनाची शुद्धी ठेवावी. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झालं तर पुण्य नष्ट होत असतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमाभाव ठेवणं, परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे. त्यामुळे सत्य बोलणं ही महिन्याची सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम सत्यात देवा आहे. अनेक लोक या पवित्र महिन्यामध्ये विशिष्ट दिवशी केस कर्तन किंवा नखे कापणे टाळतात. त्याचबरोबर श्रावण महिन्या इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये मध्ये लसूण, कांदा यामध्ये तामसिक पदार्थांचे सेवन सुद्धा करू नये. या महिन्यामध्ये आपले जे कुलदैवत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ज्या देवस्थानी आपण अजून कधी गेलेलोच नाही, अधिक मासामध्ये जाण्याचा विचार करतोय, तर तिथं जाणं आपल्याला टाळायचं असतं. तर असे छोट्या मोठ्या गोष्टींवरती बंधन आहेत. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करणं टाळा. या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवी कपडे यांची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम आणि सादगीचा महिना आहे. जे आहे त्या समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. अधिकाच्या महिन्यामध्ये संन्यास ग्रहण करता येत नाही. नूतन व्रत, ग्रहण दिशा करता येत नाही. विवाह होत नाहीत. चौल उपनयन, देवप्रतिष्ठा या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये चालत नाही. रोज थोडी तरी साधना करा. त्यामध्ये एक माळ, एक दिवा, एक तुळशीचं पान पण रोज करा. आळस करू नका. एकच नियम आवश्यक पाळा. हळूहळू भावपूर्ण जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याची सवय देखील होईल. गृहारंभ, वास्तुशांती आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही. म्हणजेच आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही. किंवा आपलं नवीन घर तयार झालेलं असेल तर अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही. कारण वास्तुशांती करता देखील येत नाही. तसंच या अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचा मानपान केला जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. महिना अधिक आहे आणि तो 33 महिन्याने हा महिना येतो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. म्हणजेच तुम्हाला पुढील माहितीचे व्हिडिओ नक्कीच मिळतील.